मित्रांनो, जिरे ही एक अशी साधी पण अतिशय गुणकारी गोष्ट आहे, जी आपल्या प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते. पण अनेक वेळा आपण तिच्या खऱ्या उपयोगाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या शरीरामध्ये दररोज काही अनावश्यक आणि घातक घटक तयार होत असतात, जे योग्य वेळी शरीरातून बाहेर जाणं खूप गरजेचं असतं. पण कधी-कधी हे घटक पूर्णपणे बाहेर निघत नाहीत आणि शरीरातच साचून राहतात. यामुळे हळूहळू विविध समस्या निर्माण होऊ लागतात. जसं की वजन वाढणं, शरीरात चरबी साचणं, त्वचेचे त्रास, डायबिटीज, पचनाच्या समस्या, गॅस होणं, तसेच सांधेदुखी किंवा हाडं कमजोर होणं. आणि हे सगळं आपल्या चुकीच्या आहारामुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे अधिक वाढतं. मित्रांनो, जर तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून स्वतःला वाचवायचं असेल, तर एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे. तो म्हणजे जिऱ्याचं पाणी. जिरं याचं पाणी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी घेतलं तर ते शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत करू शकतं आणि शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यासही उपयोगी ठरू शकतं. मात्र हे पाणी कसं तयार करायचं, किती प्रमाणात घ्यायचं आणि कोणत्या वेळी पिणं सर्वात फायदेशीर ठरतं, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. आजकाल आपण बाहेरचं खाणं खूप वाढवलं आहे, जसं की वडापाव, सँडविच, पिझ्झा, बर्गर आणि इतर स्ट्रीट फूड. या पदार्थांमध्ये तेल आणि मसाले जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला खरंच तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर अशा पदार्थांपासून थोडं दूर राहणं आणि नैसर्गिक उपायांकडे वळणं गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जिऱ्याचं पाणी कसं तयार करायचं, ते कधी आणि कसं पिणं योग्य आहे आणि ते तुमचं आयुष्य कसं अधिक निरोगी आणि आनंददायी बनवू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. जिरे हा केवळ एक मसालाच नाही, तर आरोग्यदायी फायद्यांचे भांडार आहे. संशोधनातून समोर आलं आहे की यामध्ये पचन संस्था सुधारणे, वजन कमी करणं, ॲसिडिटी नियंत्रित करणं इत्यादींसारखे आरोग्य सुधारणारे गुण आहेत. या विस्तृत व्हिडिओमध्ये आपण तुमच्या संपूर्ण आरोग्य वाढवणाऱ्या नैसर्गिक अमृत म्हणजे जिऱ्याचे पाणी प्यायल्याने होणारे असंख्य फायदे बघणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया जिऱ्याचं पाणी आणि त्याचे फायदे. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये चव वाढवण्यासोबतच जिऱ्याच्या पाण्याचे असंख्य फायदे काही पुढील प्रमाणे आहेत. पचन संस्था सुधारते. जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे या यादीतील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचन संस्था सुधारणे होय. जिऱ्यातील थायमोल आणि इतर महत्त्वाचे तेल पचनासाठी सहाय्यक एन्झाईम्स बाहेर पडण्याचं प्रमाण वाढवतात. जिऱ्याच्या पाण्यामुळे पित्ताशयातील पित्त बाहेर पडण्याचं प्रमाण देखील वाढतं, ज्यामुळे शरीराला फॅट पचवणं सोपं जातं आणि इतर पोषक तत्वे आतडे चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतात. म्हणजेच शरीराला अपचन आणि ब्लोटिंग यापासून आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय. ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा सर्व व्यक्तींसाठी जिऱ्याचं पाणी पिणं उत्तम पर्याय असू शकतो. जिऱ्याचं पाणी शरीरातील हानिकारक अणूंवर नियंत्रण ठेवून निरोगी पेशींचे संरक्षण करते. त्यामुळे आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते आणि गंभीर आजार होण्याचा धोका कमी करते. निरोगी त्वचा आणि केस. जिऱ्याच्या पाण्याच्या फायद्यांमध्ये सौंदर्य वाढवणं हा देखील एक फायदा आहे. त्वचेसाठी जिऱ्याच्या पाण्याचे फायदे अप्रतिम आहेत, कारण हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. हे शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकतात. तसेच जिऱ्याचे पाणी कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यासारख्या खनिजांनी परिपूर्ण आहे, ज्यामुळे तुमची त्वचा तजेलदार होते. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे जिऱ्याचं पाणी वय वाढण्याच्या आणि मुरूम याच्या लक्षणांना कमी करते. जिऱ्याच्या पाण्याने केसांचे खूप मजबूत होतात, ज्यामुळे केसांचं गळणं कमी होतं आणि केस दाट होण्यामध्ये मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम. तुमच्या धमन्यांमधील फॅटी ॲसिड्सचे म्हणजेच फॅट्स ऑक्सिडेशन तुमच्या धमन्या ब्लॉक करू शकतात आणि हृदयाचे आजार उद्भवू शकतात. जिऱ्याचं पाणी नियमित प्यायल्याने कोलेस्ट्रॉल पातळी कमी होते, रक्तदाब कमी होतो आणि रक्तातील गुठळ्या तयार होण्यापासून बचाव होतो. पर्यायाने हृदयाचं आरोग्य सुधारतं. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होते. जिऱ्याचं पाणी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं,
कारण हे पाणी इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर करतं आणि रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण अचानक कमी किंवा जास्त होण्याचा धोका कमी होतो. कॅन्सरचा धोका कमी होतो. डीएनएच्या ऑक्सिडेशनमुळे कॅन्सर होऊ शकतो. जिऱ्याच्या पाण्यातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्समध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म असल्याचं स्पष्ट झालं आहे, जे कॅन्सर पेशींची वाढ कमी करतात आणि कॅन्सरचा धोका कमी होतो. ॲसिडिटीपासून आराम मिळतो. जिऱ्याचं पाणी एक नैसर्गिक अँटासिड काम करतं, जे पोटाच्या आतील थर शांत करून ॲसिडिटी, छातीतील जळजळ आणि शरीरातील ॲसिडिटीचा उलटा प्रवाह यापासून आराम देते. अशक्तपणा जाणवत असल्यास गुणकारी. तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरू शकतं, कारण जिऱ्याच्या पाण्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. जिऱ्याच्या पाण्याचं नियमित सेवन केल्यास तुमची हिमोग्लोबिन पातळी वाढते आणि थकवा आणि अशक्तपणाची लक्षणे कमी होतात. तसेच पाळीच्या दिवसांमध्ये आणि दुग्धपान अवस्थेमध्ये खूपच परिणामकारक. महिलांसाठी त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्ये आणि दुग्धपान अवस्थेदरम्यान जिऱ्याचं पाणी पिणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यातील जळजळ किंवा वेदना रोखण्यास सक्षम गुणधर्मांमुळे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदना कमी होण्यामध्ये मदत होते आणि अस्वस्थतेपासून आराम मिळतो. तसेच जिऱ्याच्या पाण्यामुळे तुमच्या गर्भाशयाचे आंकुचन व्यवस्थित होते आणि साचलेलं रक्त देखील वाहून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर दुग्धपान देणाऱ्या मातांसाठी देखील हे पाणी फायदेशीर ठरते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. जिऱ्याचं पाणी माता आणि बाळाला योग्य पोषण मिळेल हे सुनिश्चित करून जास्त प्रमाणात दूध निर्माण होण्यास मदत करते. प्रतिकारशक्तीचा आधार. जिऱ्याचं पाणी हे पोटॅशियम आणि लोह याचे उत्तम स्रोत आहे आणि या घटकांमुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. जिऱ्याच्या पाण्यामध्ये सी व्हिटॅमिन देखील भरपूर प्रमाणात असतं, जे जखम भरण्यामध्ये सहाय्यक असलेले एक अँटीऑक्सिडंट आहे. जिऱ्याचं पाणी एक उत्तम अँटीबॅक्टेरियल एजंट आहे, जे तुमच्या शरीराला कोणत्याही संसर्गापासून लढण्यामध्ये मदत करतं आणि एकूण प्रतिकारशक्ती वाढवतं. जळजळ किंवा वेदना रोखणारे गुणधर्म. जिऱ्याच्या पाण्यामध्ये क्युमिनाडिल्साइड्स आणि थायमोक्वेविनोन नावाचे घटक आहेत, ज्यामुळे यामध्ये उत्तम प्रकारचे जळजळ किंवा वेदना रोखणारे गुणधर्म तयार होतात आणि म्हणून तुमच्या शरीरातील जळजळ कमी होण्यामध्ये मदत होते. जर तुम्हाला संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर जिऱ्याचं पाणी वेदना आणि सूज कमी करण्यामध्ये मदत करते. तर चला आता आपण जाणून घेऊया जिऱ्याचं पाणी कसं तयार करायचं. जिऱ्याचे पाण्याचे फायदे मिळवण्यासाठी ते बनवणं अगदी सोपं आहे. त्यासाठी लागणारी कृती आहे आणि साहित्य आहे चमचा जिरे, ग्लासभर पाणी. आता आपण प्रथम कृती जाणून घेऊया. एका कढईमध्ये पाणी उकळून घ्या. या पाण्यामध्ये जिरे घाला. 5 ते 10 मिनिटे हे मिश्रण उकळून घ्या. त्यानंतर मिश्रण गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. तुमचे जिऱ्याचं पाणी पिण्यासाठी तयार आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारची कृती सांगते. त्यासाठी एक ग्लासमध्ये किंवा भांड्यात 1 चमचा जिरे घ्या. यामध्ये 1 कप पाणी घाला. आता ग्लास किंवा भांडे झाकून ठेवा. रात्रभर कमीत कमी 8 तास तरी जिरे पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी भिजलेल्या जिऱ्याचं पाणी एका कपमध्ये गाळून घ्या. तुमचे जिऱ्याचं पाणी पिण्यासाठी तयार आहे. तुम्ही हे असंच देखील पिऊ शकता किंवा त्यामध्ये लिंबाचा किंचित रस किंवा आणखीन चवीसाठी मधही घालू शकता. ताजेतवाने करणारं आणि पौष्टिक असं जिऱ्याचं पाणी प्या आणि तुमचा दिवस उत्साहाने सुरू करा. या कृती 2 सोप्या पद्धतीने घरच्या घरी जिऱ्याचं पाणी कसं बनवायचं हे सांगतात. तुम्हाला जशी चव आवडते त्याप्रमाणे जिरे आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जिऱ्याचं पाणी दिवसातून कधी घ्यावे तर उत्तम परिणामासाठी जिऱ्याचं पाणी उपाशीपोटी काहीही खाण्याच्या 30 मिनिटे आधी घेण्याचं सुचवलं जातं, ज्यामुळे त्याचे पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि याचं पचन संस्थेसाठी फायदे द्विगुणित करतात. सामान्यतः जिऱ्याचं पाणी पिणं सुरक्षित आहे, तरी यामुळे काही व्यक्तींमध्ये सौम्य दुष्परिणाम दिसू शकतात. जिऱ्याच्या पाण्यामुळे होणारे काही दुष्परिणाम देखील आहेत, जसे की ॲलर्जी, पचन संबंधी समस्या, गरोदरपणात आणि स्तनपानात अवस्था. या अवस्थेत अतिसेवन केल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकतं.
आणि दूध निर्माण होण्याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं. त्यामुळे जिऱ्याचं पाणी पिण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर याचे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात.